ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग सॉरी. अरे पण श्रीकांत तू मला का सॉरी म्हणतोय? कारण मला इतरांची पर्वा नाही. म्हणजे अमेरिकेत राहून महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक येतो तुले? ऑब्विसली. मग आज होळी आहे तर पुरणपोळ्या जमतील तुला माझ्यासाठी बनवायला? अरे वा, छान जमेल ना, का नाही? नाही पण श्रीकांत काहीच बोलू नाही राहिला. काय रे? मला नाही वाटत याला जमतील पुरणपोळ्या. पुरणपोळ्या खाव्या त्या आमच्या तारामतीच्या हातच्या. काय पुरणपोळ्या करते तारामती म्हणजे मंडळी म्हणजे बायको. तू ये ना गावाला ये, तिला सांगतो मी तुला शिकवायला पुरणपोळ्या. हा, मी शेफ आहे आणि अमेरिकेहून आलोय, त्यामुळे मला कुणाकडून काही शिकायची गरज नाही. मला पुरणपोळ्या बनवता येतात. अरे वा, हे बेस्ट आहे एकदम बाप्पा. मला वाटलं होतं ही होळी पुरणपोळी न खाता जाते की काय. आता तू तर देवासारखा धावून आला. मग बेज्जा पुरणपोळ्या बनव तू, बघू दे तरी. 5 स्टार आचार्याच्या हातच्या पुरणपोळ्या कशा लागतात ते बनव माझ्यासाठी. फक्त तुमच्यासाठी का, सगळ्यांसाठीच बनवेल तो पुरणपोळ्या. मुलांना सांगा होळीचं जेवण आज इथेच. सांगतो, त्यांना पण सांगतो आणि मी पण येतो. मग पुरणपोळ्या खाऊनच गावी जाईन म्हणतो. आणि ए बरा, या पॉरेज मध्ये जरा साखर घाल. हा, खाईन मी पुरणपोळ्यांनंतर. एवढं बनवलंय तू. हा, आणि शुभेच्छा तुला पुरणपोळ्यांसाठी. लागा कामाला. हा, चल ग. चला मित्रांनो, बाय, संध्याकाळी भेटू. बाय बाय. होळी पुरणाची पोळी. ए तुम्ही कुठे निघालास तू? ऑफिसला. काढ काढ शूज काढ. अरे सांगतो ये इकडे. ए आज कोणी कुठे जायचं ना? म्हणजे अरे आज आपल्या घरात जांगड गुत्ता होणार आहे. तुम्ही काय बोलताय बाबा, काही कळत नाही. नाही कळत? काल रात्री मी तुम्हाला झोपेतून उठून आणला आणि इथे काय सांगितलं? हा हा हा, ते सगळं काम फत्ते करून आलोय मी आज. काय सांगताय? म्हणजे काय केलं? एक मिनिट, आता मला कळत नाहीये काय झालं ते. याला काहीच माहित नाही. ये सांगतो. बोललं नाही मला. बस बस. बोला. श्रीकांत, हा आज आपल्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या बनवतो. पुरणपोळ्या हा, आपल्या सगळ्यांकरता श्रीकांत? म्हणजे काय? कसं शक्य आहे बाबा? आता आलोय ना मी शक्य करून. मला विचारतो कसं शक्य आहे. आता बघूया तरी 5 स्टारचा आचारी आहे की येण्याच्या त्या बिनसंसारी बाबासारखा भोंदू आचारी आहे. म्हणून सांगतो आज कोणी कुठे जायचं नाही. हो पण बाबा, मला नाही शक्य होणार. मी उद्या सुट्टी घेतोय ना धुळवडीसाठी. मला आज पेंडिंग काम संपवावंच लागणार आहे. अरे चालतं रे, मार दांडी. अरे काय पुढे नाही का ढकलता येणार? बघ बाबा, हे असा मोका बार बार नाही येत. अरे बाबा म्हणतायत तर मार ना दांडी. का कामाचं कारण काढून सौम्याला भेटायला चाललायस? सौम्या आता व्हॉलेंटिअरिंगला आहे, विसरलात का तुम्ही? आणि तिच्या करता आता मी बेंगलोर मध्ये आणि दुपारी माझी फ्लाईट आहे. सुम्या बघा, म्हणजे तू बघ, ती अचानक इकडे येईल आणि तुझ्या ऑफिस बाहेर उभी राहील. तू खरं बोलतेस की नाही ते चेक करायला. तिचं काही सांगता येत नाही ना. हो, ती येऊ शकते, तिचं सांगता येत नाही काही. येऊ शकते. हा हो हो ना यार, मलाही सकाळपासून असं वाटतच आहे. टेन्शन नको यार, नाहीच जात मी ऑफिसला. करेक्ट आहे बाबा. पाहिलं ना, प्रत्येक माणसाचा असा स्विच असतो. हो, तो एकदा कसा दाबला ना की करेक्ट लाईन वर येतो. बापाला शिकव आता बटन कसं दाबायचं आणि कोणतं दाबायचं ते. ए तुझ्यापेक्षा जास्त पावसाळ्यात जास्त दुष्काळ पाहिले तर मी नागपूरला राहतो मी. त्या श्रीकांत आता एकदाच बटन दाबणार आहे मी आणि त्याचा कायमचा आवाज बंद करून टाकणार आहे. म्हणून सांगतो आज कोणी कुठे जायचं नाही, सगळ्यांनी घरी थांबायचं. यस. नाही पण बाबा, आपण घरात थांबून नेमकं काय करायचं? होळी पेटवायची
आणि श्रीकांतच्या नावानं बॉम्ब मारायच्या. येतो लाकडं घेऊन. हा चालेल. ए थांब. हे माझंच पोट आहे का? कधी कधी संशय येतो मला त्या. हिने ऐक मी काय सांगतो त्या. झाली का रे तयारी? येस, बिगिनिंग झाली आहे. आता पुढची प्रोसेस सुरू आहे. अच्छा. बाय द वे, तुम्ही इथे कशाला आला? नाही म्हणजे आम्हाला माहितीये दोघी नाही तू मोठा शेफ असते, पण तरी म्हटलं काय मदत हवी तर बघ. नाही, मदत तर लागणारच. हा म्हटलं होतं ना. अमेरिकेत माझ्या आता खाली 6 माणसं काम करायची. हो बाई, सोल आकांक्षा कामाला लाग. तिथे गुळ येतो चिरून दे. ठीक आहे. डाळ बघते. बघू नाही शिजली अजून. अरे श्रीकांत बाळा, नेहमी ना डाळीमध्ये थोडं तूप टाका, म्हणजे ना डाळ पटकन शिजते. आई थांब 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 थांब, ते तूप घालू नकोस. थांब जरा थांब. का? पाहिलंस तुपाचा परिणाम? तूप नको घालूस. एक काम कर, तुम्हाला ऑलिव्ह ऑइल दे. ऑलिव्ह ऑइल? हा, टेस्टी असतं, शिवाय हेल्दी असतं. लवकर दे. तुपाऐवजी ऑलिव्ह ऑइल कोण घालतं? मी घालतो. पुरणपोळ्या मी बनवतोय ना, मग आता माझं ऐकायचं. ओके, लवकर दे. बर बर देते. घे. हा प्लीज, ठेव इथे. आकांक्षा, तिथून तो डबा दे मला. त्याच्यामध्ये सुंठ आणि जायफळ असणार आहे. आई आई हे बघ, आता ही डाळ शिजली ना की मी तुला पुरण यंत्रातून काढून देते. हा ऐक ना, जरा प्लीज ते ग्लोव्ह वापर ना. ते कशाला? अगं ते यंत्रामध्ये हाताने पुरण ऍडजस्ट करायला लागतं ना, म्हणून ते प्लीज. कप्पाळ माझं. त्याच्यासाठी मी आता ग्लोव्ज घालू पुरण यंत्रातून पुरण काढायला? येस. हे बघ, पुरणाचं काय ना ते मी बघते. हा, डाळ आता शिजत आली. आता मी ती खाली उतर. आई थांब 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 जरा थांब. मी बघतो, तू बाजू. अरे झालं. मी आहे ना इथे. तू बाजू प्लीज. तू मला ते यीस्ट दे. काय यीस्ट? म्हणजे? काकू ते पाव बनवताना वापरतात ना, ज्याच्यामुळे पाव फुगतो. यीस्ट, ते हवंय त्याला. ते कशाला हवंय तुला? कशाला म्हणजे? पुरणपोळीच्या पिठात घालायला. त्याच्यामुळे पुरणपोळी फुगेल ना. एक सेकंड, तुम्ही हसताय माझ्यावर. इकडे किचन माझ्या ताब्यात आहे आणि तुम्ही ते माझ्या हाताखाली मला मदत करताय, तुम्ही तरी मला हसताय. एक काम करा, बाहेर जा. नाही, आता मी नाही हसणार. एक नाही हसायचं. नाही हसणार आम्ही. नाही. कॉन्सन्ट्रेट करू दे ना प्लीज यार. हो हो. आई, आकांक्षा, प्लीज बाहेर जा. प्लीज बाहेर जा. मी काम नाही करतो. नाही, आम्ही करतो. अरे पुरण करून देते मी तुला. हा तू जा, मी करतो ते मिक्सरवर. बाहेर जा. देते ना. आई बाहेर जा. आकांक्षा प्लीज बाहेर. ओके, प्लीज बाहेर ओके, जा. जातोय, प्लीज जातोय. प्लीज जा. अरे जगाला किंमतच नाही माझ्या इनोव्हेशनची. काहीतरी नवीन देतोय मी जगाला. झालं असेल का? Hope so. So now I'm presenting Shalmali's special पुरणपोळी. चुकलं काहीतरी. तुला खाण्याआधीच कळलं माझं काहीतरी चुकलंय? ही शोभ करते. पुरणपोळीचा हिशोब? हो, नाही पुरणपोळीचा नाही, सामानाचा. अच्छा, सामान. अरे पण अभि, पुरणपोळीच्या सगळ्या सामानाचा हिशोब मी व्यवस्थित ठेवलाय. डोंट वरी बेबी, कॅफेतल्या इतर सामानाचा हिशोब करतोय मी आत्ता. अभि, ते नंतर कर ना प्लीज. अरे बघ, मी स्पेशल मेन्यू केलाय. पुरणपोळी. छान आहे, मस्त आहे पुरणपोळी. पण बेबी, हे काय आपलं घर आहे का जिकडे तू करशील ते आवडीने खाल्लं जाईल? कॅफे मध्ये कोण खाणार आहे पुरणपोळी? अरे मी सोडून. मी खाणार. हा. ताई,
ताई अरे अभि, अरे निलेश, भाऊ 8 महिने झाले घरी गेलो नाही हो. मग आता होळीत जाणार होतो पण अचानक मीटिंग लागली, सुट्टी नाही मिळाली की कॅन्सल झालं. अहो घरची खूप आठवण येते हो. आणि आईच्या पुरणपोळ्या तर आता स्वप्नात दिसायला लागल्यात, म्हणून असा विचार करत इथे बसलो होतो तेवढ्यात ताई पुरणपोळी घेऊन आली. आणि खरं सांगू का, भरलेल्या ट्रेनमध्ये रिकामी विंडो सीट मिळाल्यावर मुंबईकराला जितका आनंद होतो ना, तितका आनंद ह्या पुरणपोळ्या बघितल्यावर मला झाला. आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हो. म्हणजे कॅफे असूनही पुरणपोळ्या केल्यात मला मिळतील का? हो हो का नाही? एक काम कर, पटकन तिकडे जाऊन बस, मी चटकन कोणाला तरी पाठवते की. नाही नाही नको, मी घेऊन जातो. अरे माझी उष्टी आहे, माझी उष्टी. नाही मला चालतील. मला सांगा ह्याचे पे किती करायचे? याचे काही नाही द्यायचे. सणाचा दिवस आहे ना, ह्या कॉम्प्लिमेंटरी. हा, थँक्यू ताई, थँक्यू भाऊ. किती छान सर्व्हिस आहे तुमची. सावकाश उदे रे. हो. अरे बेबी, सॉरी बेबी. हा आभुडी, तुला किंमत नाहीये बायकोची. नाही, बायको सगळं आयतं तयार करून खायला देते ना, मग कशी किंमत असणार? काय बोलते? पण आज याच्या शब्दांनी मी इतकी मोटिवेट झाले, इतकी मोटिवेट झाले, इतकी मोटिवेट झाले की मी ठरवलंय, आजच्या दिवशी जी जी व्यक्ती आपल्या घरापासून लांब असेल ना, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी शालमली पुरणपोळ्या बनवणार. येस, आलीच मी. काय बोलतेस तू? पुरणपोळ्या? हो ठीक आहे, मी आयडिया चांगली आहे, मला खूप आवडली आहे. पण बेबी, आयडिया एक्झिक्यूट करायला आपल्याला प्लॅनिंगची गरज आहे की नाही? हो की नाही? आहे आहे. तर हे आपण पुढच्या वर्षी करू. हा, ह्या वर्षी तू पुरणपोळ्याच्या करशील ना, ते आपल्या राघव, सुमित आणि विनयला दे ना. ते पण तर बिचारे घरापासून लांब राहतात की नाही? अरे हो, आपले राघव, सुमित, विनय पण तर लांबच राहतात ना घरापासून. तेच बोललो मी. ओ शिट, हे मी कसं विसरले आबुडी. माहित नाही. मी एक काम करते, लगेच जाऊन त्यांच्यासाठी पुरणपोळ्या पॅक करते. यो 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 पुरणपोळ्या. बरं आलं, नाही तर होळीच्या दिवशी दिवाळं काढलं असतं माझं. अरे काकू, मॅडम या ना. अरे काय ना, आमच्या किचनचा ताबा श्रीकांतने घेतलाय. त्याच्या त्या खास पुरणपोळ्या होईपर्यंत आम्हाला दोघींना सुद्धा किचन मध्ये प्रवेश नाही. आता उरलेला स्वयंपाक आम्ही इथे तुमच्या किचन मध्ये केला तर चालेल का? हो हो, म्हणजे काय? मिसेस मोरे, हे किचन तुमच्या हातून अनेक सुपर पदार्थ बनावेत म्हणून तुमची वाट बघते. सो मोस्ट वेलकम. या ना, या ना. थँक्यू थँक्यू. ये ग. आणि या नाचायला घ्या मदतीला. जा रे. हो ये, मला तशी मदत लागणारच आहे. अरे मी काय मदत लगेच करतो रे. होळीची तयारी करायची ना. तुझी कसली आली होळीची तयारी? ते होळीच्या भोवती फेर धरून नसतात ना, हा त्या डान्सच्या सुपाऱ्या घेतो. बरं झालं वहिनी पण तुम्ही इकडे आलात. नाही म्हणजे श्रीकांतला पोळ्या करताना कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि आम्हालाही खऱ्या खोऱ्या त्याच्या हातच्या पुरणपोळ्या खायला मिळतील. हा, पण खरंच तुम्हाला ना खूप खास वेगळ्या अशा पुरणपोळ्याच खायला मिळणार आहेत. ती पुरणपोळी फुगावी ना, म्हणून तो मला ते काय ग, यीस्ट. हा ते कुठे विचारत होता. यीस्ट? हो, पोळ्यांच्या जागी या बहुतेक आपल्याला पाव खायला घालणार आहे. अमेरिकेत पुरणपोळीला पाव म्हणतात का?
सर्च करायला पाहिजे ना आपल्याला. विनया सांगू का श्रीकांतला त्याची मस्करी करतोयस म्हणून मी 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 कुठे काय मी आपलं सहज चुकून बोललो. म्हणजे श्रीकांत हुशार आहे ना, म्हणजे त्याला पुरणपोळी आणि पावातला फरक माहित नाही असं कसं होईल. विद्या अरे गंमत करते रे मी. किती घाबरलास तू पोखरू ते. अहो तो मला पडली नाही. सांगू नाही सॉरी. पण खरंच त्याची ती पुरणपोळ्या करण्याची पद्धत बघून मला सुद्धा खूप उत्सुकता आहे. आपल्याला कसल्या पुरणपोळ्या खायला मिळणार आहे त्याची. मला लय खात्री दे अशा पुरणपोळ्या बनवेल तो ज्या आजपर्यंत कोणी खाल्ल्या नसतील. मला पण त्याचीच भीती आहे. हा असू दे असू दे. ते आहेत पाठीशी. चला चला कामाला लागा. काय आहे श्रीकांत? कमॉन यार, तू युएसला असताना फ्रेंच क्रॉकवे, इटालियन मॅक्रोन्स बनवलेस. त्याच्या लोकांना उच्चार जमत नाहीत. आणि इकडे त्याचं अगदी सोपं साधन हवंय, पुरणपोळी. तुला हेही जमत नाहीये. मग युएसला पेस्ट्री शेफ म्हणून काय केलंस? तुला पुरणपोळी जमलीच पाहिजे. येस, कमॉन कमॉन श्रीकांत, पुल अप युअर गेम. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. नाही जमलं तर नाहीतर द ग्रेट शेफ अमेरिका रिटर्न मिस्टर श्रीकांत आपल्यासाठी पुरणपोळ्या घेऊन आलेले आहेत. ही पुरणपोळी आहे. माझ्या माहितीनुसार तरी पुरणपोळीत पुरण असतं. सुम्या यार तू ना इलिटरेट आहेस यार. तुला सेन्स नाहीये. तू आतापर्यंत खाल्ल्यास त्या महाराष्ट्रातल्या पुरणपोळ्या होत्या. एक घेत ही अशी पुरणपोळी अमेरिकेत बनवतात, हो की नाही श्रीकांत? हॅलो. पुरणपोळीत बाय एनी चान्स कोळसा टाकला होता का? नाही काळी आहे म्हणून विचारलं. इट्स ओके. थँक्यू. तुटतच नाहीये. बापरे, मी मदत करू का? एक मिनिट हा. सॉरी हा.
बस पुरे झालं. अण्णाची मस्करी नको. अण्णा आहे ना ते, आणि त्यांनी मेहनत करून आपल्यासाठी बनवले हे महत्वाचं. काय होईनी, तुम्ही तर मला म्हणाले होते याच्या हाताला चव आहे, पण याच्या पुरणपोळ्या खाऊन तर तोंडाची चव गेली. असला कसला आचार्य. श्रीकांत हा श्रीकांत, अरे झालं की नाही? वेट 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 ओके. थांब थांब, तुला माझ्या किचन मध्ये एंट्री नाही. ओके ठीक आहे. मी फक्त एवढंच विचारायला आली आहे की किती वेळ लागणार आहे, कारण का सगळेजण पुरणपोळ्यांची वाट बघतायत. अजून थोडा वेळ लागेल. हा अजून म्हणजे मी काय कालपासून पुरणपोळ्या बनवत नव्हतो. हा बरं ठीक आहे, मला एकदा बघू तर दे ना. एक पोळी. अरे पण नाही आता का, मगाशी मला हसलीस ना, आता नाही. आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या की मग किचन मध्ये एंट्री करायची. हा सो आता प्लीज जा. आउट अरे पण मला- नाही नाही, जा 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 प्लीज जा. अरे पण मला एकदा लपून नको नका प्लीज. ठेवते. पंक्तीत असं नाही करायचं, सगळं वाढून झाल्यावरच जेवायचं. ठेव. थोडा वेळ थांबाळा. हो हो बस. वा काकू, तुमच्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी घरचं जेवायला मिळणार आहे. नाही त्या राघवनी मागवलेले मशरूम जबरदस्तीने खाऊन मी कंटाळून गेलो. सुम्या सॉरी यार, ते तू बर्थडेला थांबवस म्हणून मुद्दाम केलं होतं. विनाचाच प्लॅन होता. नाही नाही, माझा काहीच संबंध नाही आहे यात, प्लीज. ए आकांक्षा, पुरी तू श्रीकांत कुठे राहिला? कधी येणार त्याच्या पुरणपोळ्या? बाबा तू म्हणालेला की थोडा वेळ लागेल अजून, पण आय थिंक आतापर्यंत व्हायला हव्या. त्याने लवकर यायले सांग. इथे पोटात कावळे पुरणपोळ्या ओरडायला लागले. हो ना, मला पण खूप भूक लागली. कधी येणार आहे तो? मी बघून येते. थांब. 100 वर्ष आयुष्य बाळा तुला. ये ये, सगळे तुझ्या पुरणपोळ्यांचीच वाट बघते. आणि पटकन. खूप भूक लागली. आल्या आल्या बाई पुरणपोळ्या. दे बाळा दे. एक मिनिट जरा ताटात काढते. Thank you.